गेल्या 24 तासात मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलंय। कुठल्या विभागात सर्वाधिक पाऊस झालाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर बीडमध्ये 57 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली। परभणीत 22 मंडळात, धाराशिवमध्ये 21, तर छत्रपती संभाजीनगरमधील 12 मंडळात अतिवृष्टी झाली। लातूरमध्ये 10 मंडळात, जालन्यात 5, तर हिंगोलीतील 2 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली। दरम्यान कोणत्या प्रकारच्या पिकांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे हे देखील जाणून घेऊयात। कोरडवाहू पिकं 8,500 रुपये पर हेक्टर, बागायती पिकं हेक्टरी 17,000 रुपये, बहुवार्षिक पिकं 22,500 रुपये, खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त होऊ शकणारे 18,000 रुपये, खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त न होणारे कमीत कमी 5,000 रुपये ते हेक्टर, ते जास्तीत जास्त 47,000 रुपये हेक्टर। वरील मदत एका शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या मर्यादेत दिली जाते। तर रेशीम उत्पादनाचं नुकसान झाल्यास किती भरपाई सुनिश्चित आहे ते देखील पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर एटी मलबेरी टसर 6,000 रुपये, मुगा रेशीमसाठी 7,500 रुपये, प्रवास करून तेथील